आणि यानंतर मुंबई महानगरपालिकेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईचा महापौर निवड प्रक्रियेला वेग। अमित साटम, राहुल शेवाळे, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या भेटीला। गटनेता निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांच्या आयुक्तांसोबत चर्चा। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महापौर होण्याची दाट शक्यता। मुंबई पालिकेमध्ये भाजपला समर्थन देण्याचं वृत्त राज ठाकरेंनी नाकारलं। मी सांगतोय ना नाही म्हणून राज ठाकरेंनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली। भाजपच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याच्या शक्यतेचा राज ठाकरेंनी केला इन्कार। मुंबई पालिकेच्या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभागांवरती ठाकरे बंधूंचं वर्चस्व। महायुतीसह समसमान सत्ता। 8 प्रभाग समितींवरती ठाकरेंच्या नगरसेवकांची कमान। तर मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्र गटनोंदणीचा ठाकरे सेनेला फटका बसला। ठाकरे सेनेला 8 ऐवजी 7 सदस्य नेमता येणार। शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून राष्ट्रवादी नोंदणी करणार। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी। गणेश खणकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय। मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार। राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष असून राष्ट्रवादी देखील आमच्यासोबत गटनोंदणी करेल। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची ही माहिती। मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा गट। कोकण भवनात राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांची वेगळी गटनोंदणी। राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेच्या मूळ गटाला सहयोगी गट म्हणून नोंद करणार। केडीएमसीमध्ये ठाकरे गटाच्या बेपत्ता 4 नगरसेवकांपैकी स्वप्नाली केणे घरी परतल्या। राज ठाकरेंच्या भेटीनंतर संपर्काबाहेर होत्या। परतल्यानंतर मीडियासमोर येणं टाळलं। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे आणि राहुल कोट अजूनही नॉट रिचेबल। केडीएमसीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर परतले। 16 दिवसांनंतर परतलेल्या म्हात्रेंचं कार्यकर्त्यांकडून स्वागत। इतर 2 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल। महापालिकेमध्ये महापौर पदाची निवड सध्या सुरू आहे। या संदर्भातल्या अपडेट। ठाणे महापालिकेमध्ये भाजप सत्तेत सहभागी होणार। भाजप विरोधी पक्षात बसणार नाही। भाजपने उपमहापौर पदाचा अर्ज भरला। जितेंद्र आव्हाड यांचा हा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये रवी लांडगे महापौर होतील। रवी लांडगे सलग 2 वेळा बिनविरोध नगरसेवक झाले। उपमहापौरपदी भाजपकडून शर्मिला बाबर यांची निवड। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरला। पहिल्या 1.25 वर्षामध्ये भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या 1.25 वर्षात आशिष अतकरे यांची निवड। कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रूपाराणी निकम यांचं नाव जाहीर। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निकम यांच्या नावाची घोषणा। कोल्हापूर पालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत। नागपुरात भाजपला बहुमत, मात्र महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार। काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। गटनेता संजय महाकाळकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकरांची निवड होताच भाजपने शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलं। पक्षविरोधी कारवाई, अनुचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपने हमीपत्र लिहिलं। चंद्रपूर महापालिकेतील भाजपच्या 24 नगरसेवकांकडून गटनोंदणी। नागपूरमधील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी। चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाच्या 20 नगरसेवकांकडून गटनोंदणी। नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात प्रक्रिया। प्रतिभा नानोरकरांच्या गटातील नगरसेवकांची आधीच झालेली गटनोंदणी।